काय संचारबंदी लावायचं कारण आहे तिथं? तिथं काय घडलंय? तिथं काय उद्रेक होणार आहे? तिथं जाळपोळ होणार आहे? तिथं काही कापाकापी झाली? तिथं काही दंगली झाल्या? पोलीस बांधव आडवे झाले, मराठे माघारी आले. किती सन्मान करायचा कायद्याचा? तुम्ही ती संचारबंदी तिथली उठवा. गृहमंत्री साहेब, तुम्ही अन्याय करू नका, लोकांवरती दडपशाही आणू नका. तुम्ही किती दडपशाही आणली संचारबंदीच्या माध्यमातून, तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून सत्तेचा दुरुपयोग जर तुम्ही जनतेसाठी केला, तर यामध्ये मोदी साहेबांनी आणि शाह साहेबांनी सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बुजून महाराष्ट्रातल्या मराठा समाजावर दडपशाही करायला लागले. हो, मोदी साहेबांना आणि शाह साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे की तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब जे जाणून बुजून मराठ्यांवर अन्याय करायला लागले संचारबंदी लावून, ती दडपशाही त्यांचे थांबवा. मराठा समाज सगळा राज्यात शांत आहे आणि त्यांना थांबवायला लावा. संचारबंदीसारखं काही झालेलं नाही. नसता आम्हाला न्यायालयात नावीला जावं लागणार आहे. आणि मराठा समाजाला विनंती, जर त्यांनी संचारबंदी ठेवलीच तर अंतरवालीकडे येऊ नका. ही माझी विनंती आहे सगळ्यांना. नका येऊ. आपण बघू 6-7 दिवस शांत चित्ताने बघू. फडणवीस साहेब मराठ्यांची जिरवायला निघाले तर राज्यातल्या, आणि ती कोणाच्या माध्यमातून? मराठ्यांच्या आमदारांच्या आणि मंत्र्याच्या हातातून. हे सुद्धा मराठ्यांनी लक्षात ठेवा. आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपले मंत्री आणि आमदार मराठ्यांच्या हाताखाली धरलेत आणि आपले पोरं मोठे होऊ नयेत म्हणून चिरडायला निघाले. हो, शांत चित्ताने 5-7 दिवस बघा. संचारबंदी लागू आहे, मला जाऊस तर बघतो शिथिल करतेत का, नाहीतर कोणीही अंतरवालीकडे येऊ नका. आम्ही एकमेकाला बोलावं नाही, भेटावं नाही, एवढी दडपशाही गृहमंत्र्यांनी कधी करू नये. म्हणून मोदी साहेबांना, शाह साहेबांना माझी विनंती, गृहमंत्री असा नसावा की जो जनतेवर दडपशाही करून स्वतःची गुंडगिरी त्यांच्यावर लादवणार आहे. पण नेते जे आहेत देवेंद्र फडणवीसचे, आता अमित शहा 5 तारखेला येत आहेत शहरामध्ये, काय त्यांना काय सांगणार? निरोप दिला ना आता त्यांना की तुमचे गृहमंत्री मराठा समाजात द्वेष भावना, आकश भावना ठेवून त्यांच्या मनात खुन्नस आहे मराठा समाजाविषयी, ती सत्तेच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्यांना लोभ दाखवलाय, तुम्हाला काहीतरी मोठं करू, आणि त्यांनी मराठ्यांच्याच लेकरं मोठे होऊ नयेत म्हणून ते आमच्याच मराठ्याच्या आमदारांना मंत्र्यांनी दंड थोपडलेत. पण उद्याच्याला ह्याच मराठ्यांच्या मतावर त्यांना मोठं व्हायचंय हे ते विसरलेत. म्हणून शहासाहेबांनी त्यांना सांगावं आणि मोदी साहेबांनी सुद्धा, तुम्हाला पद हे जनतेच्या रक्षणासाठी दिले, संचारबंद्या लावून दडपशाही गुंडगिरी करण्यासाठी दिलेलं नाही हे सांगावं. नसता अमित शहा साहेब आणि फडणवीस मोदी साहेब यांच्यावरचाही जनतेचा विश्वास उडत. आता मी काय भेट घेऊ त्यांची? एक प्रश्न असा आहे की आता 7 दिवस शांत राहा असं म्हणताय, तर 10वी आणि 12वीच्या परीक्षा आता एप्रिलपर्यंत चालणार आहे, त्या पुढे लोकसभेचं आचारसंहिता लागणार आहे, मग हे आंदोलन कसं चालेल? जे आंदोलनाला त्यांचे रूल आहेत त्याप्रमाणे चालणार, पण हे बंद नाही होणार, अजिबात बंद नाही होणार. त्या दिवशी एसपी साहेब म्हणले 5 लोक बसायला लागते, म्हणलं 3च. हो, आचारसंहितेत जरी रूल असला त्याचे सगळे नियमाचे पालन करून आंदोलन सुरू राहणार. ते म्हणले 4-5 लोकच राहणार, पण आंदोलन सुरू राहणार. जर आम्हाला तिथं 5 बसता येणार नसले तर मतदान केंद्रावर लई लोकांना मग जाता येणार नाही. त्यांना तिथंही तोच रूल लावा लागेल. मग इकडं कुणी येऊ नका, मंत्र्यांनी सभा घेऊ नका, जे आम्हाला रूल आहे ते त्यांना लावा लागेल. जी निवडणूक आयुक्त जे नियम आम्हाला लावतील ते नियम त्यांना सुद्धा मग गल्लोगल्ली बैठका घेणं, कॉर्नर सभा घेणं हे बंद करावं लागेल. 10वी 12वीच्या परीक्षा त्याबद्दल तर मी पहिल्यांदाच जाहीर केलं, आंदोलन रद्द फक्त विद्यार्थ्यामुळे केले साहेब. नसता मी एकदा बांध सोडा की सोडा नाही ना, त्या लेकरांना कसलीच अडचण येणार नाही, ही शब्द आहे माझा. म्हणून मी 3 तारखेपर्यंतचे सगळे आंदोलन रद्द केलं. आता तर आंदोलनच नाही येत, पुढचं तर आणखी काही ठरलंच नाही ना. ते आजच कसं सांगू, आज पूर्ण शांत आहेत आम्ही, कुठंही आमचं आंदोलन राज्यात नाही कुठंच. कारण विद्यार्थीच हे भविष्य त्यांच्यासाठी लढतोय. आज सगळ्या जाती धर्माचे लेकरं आलेत, त्यांच्या न्यायासाठी लढतोय. याचा अर्थ त्यांना परीक्षापासून वंचित ठेवून मी तरी मग मूर्खच ना. त्यामुळे एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही
यामुळे सगळे आंदोलन आम्ही स्थगित त्या लेकरांसाठी केले. मग त्या सगळ्या जाती धर्माचे लेकर आले. आडमुठपणात आम्ही नाहीत. फक्त गृहमंत्र्यांनी आडमुठपणा सोडावा, मराठ्यांविषयी असणारा द्वेष सोडावा आणि संचारबंदी उठावी, असं काही झालेलं नाही. नसल उठवायची हरकत नाही. मराठा समाजानं अंतरवालीकडे येऊ नये. मीच बाहेर येतो, मग काय करावं आता. धन्यवाद दादा. मंत्र्यांबद्दलचा आपला रोष कुठेतरी कमी होताना दिसतोय, जे बंदी घातलेली होती त्याबद्दल. नाही. आंदोलन विद्यार्थ्यांसाठी स्थगित केले म्हणून बंदी घालून काय करावं. बंदी घालणं म्हणजे पुन्हा काय म्हणते त्याला, ते आंदोलन वाढवू नये, लेकरांचं पुन्हा ते वाटोळं होणार आहे. आमच्या स्वार्थासाठी नाही जगत आम्ही. महाराष्ट्रातल्या लेकराचं वाटोळं होऊ नये त्याच्यासाठी जगतोय आम्ही. हा, आमच्या स्वार्थासाठी जगणं म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, मग असून तिथे दुसऱ्यात लेकर आहेत, आपल्याला काय करायचं, व्हाय ना वाटोळं, त्यांनी येतात, आम्ही नाही मोडत. सभा होऊ दिलं नाही किंवा अहो, आंदोलन दादासाहेब सगळे आंदोलन स्थगित केलेत विद्यार्थ्यांसाठी. मग आकाश का पुन्हा आणि त्यांनी काय केले, ते केंद्रातले हे महागा लागलं इथं. त्यांचे ताकदीचा उपयोग करून हे विनाकारण द्वेष करायला लागले. म्हणून मी त्यांना विनंती केली, मुख्यमंत्री साहेबाला पण आणि गृहमंत्री साहेबाला पण, फडणवीस साहेब तुम्ही आणि शिंदे साहेबांनी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही दोघांनी करावी. मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका. धन्यवाद. सरकारपेक्षा जास्त काळजी करतात विद्यार्थी, सरकार तेवढी काळजी दिसत नाही विद्यार्थ्यांची. की बघा ना, सरकारला काळजी असते 2021 लेकर राहिले असते. याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे नावं मी आता वाचून दाखवले. मग याच्यात मुस्लिम असेल, दलित असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, तेली असेल, माळी असेल, कोळी असेल, सगळ्या जातीचे लेकर आहेत. 8,000 का वाटोळं केलं, यांच्या निवडी झाल्यात. यांच्या आईबापाने किती कष्ट केले असते शिकायला. यांना निवडी झाल्यात 2021ला आणि जागा सुद्धा रिक्त ठेवल्यात 8,000. तरी हे लेकरं घेतले आणि त्यांचं वय संपायला लागलं. आज त्या मुली रडत होते, इथं आत्ता आल्या रडत होत्या ते लेकरं, की माझ्या बापानं काय केलंय, घर घाण ठेवलंय. किती वाईट परिस्थिती. आणि तुम्ही करणार नसाल तर मग आता लेकरांकडून जनता म्हणून आम्हालाच वडावं लागेल ना, सरकार जर द्वेष करत असलं तर. बघू ते काय करतात काय नाही, बघतोय आम्ही. 7 दिवस शांत चित्तानं. फक्त मराठ्यांनी एकजूट कायम ठेवावी. ओबीसी आरक्षणापासून सगळ्या सोयऱ्यापासून 1 इंच आटत नाही, मराठ्यांना माझा शब्द आहे. धन्यवाद.